आज जरा व्यायामाला सुट्टी दिली होती, म्हणलं मस्तपैकी निवांत 8 वाजता उठता येईल. पण तेवढ्यात लगे उठायच्या आधीच काय आदेश मग जा लवकर आणि खारी घेऊन ये. घेतलं पारच तोडून निघालो खारी आणायला. काय आता दुसरा पर्याय काय आपल्याला. इथून बघतो आणखीन गर्दी गर्दी असताना आपलं डोकं चालतं म्हणून सगळ्याला बाजूला सरकलो. पहिला आपल्या खारीचा पुडा घेतला, निघालो मी वापस आपल्या घराकडं. मला किती गर्दी असू द्या, आपलं पहिलं काम झालंच पाहिजे. इथं आलो, मम्मी पैसे खारीचा पुडा टेकून दिला, ती नाही टेकला नाही, पडता पडता राहिला होता. मला आता खारी खायची, आता आपल्या स्टॅमिना 4चा आहे पण आपल्याला खायचा आहे 5. आपण म्हणून मस्तपैकी पहिला व्यायाम करून घेतला, मला जरा जास्त भूक लागल. चालेल की तसं घेतला चहा बी, मस्तपैकी खाली ठेवली इकडे बाजूला. आता निवांत म्हणजे 4 खाणारे त्याच्याऐवजी 5 खायच्या. व्यायाम केलाय आपण, पोटाला आराम द्यायचा नाही. पोटाला आराम दिलाय की अवघड होत असते मग आपलं. म्हणून मस्तपैकी पहिला एक खाल्ला. अरे कॅमेरा बी काय जरा बाबा नीट नीट, म्हणून पहिला खाल्ला. हा पोट म्हणलं भाऊ तू आज जरा लयच खुश केलं मला. म्हणलं लका तुला दररोजच खुश करतोय रे बाबा, तुला काय आता काय सांगू. आज 9 वाजेपर्यंत माझा दिवस एकदम मस्त गेला होता. आता 9च्या पुढे माझा दिवस कसा जाणार आहे ते आपल्याला माहित नाही, कारण आता दुकान जे सगळं उघडून घेतलंय मी. आता तिथे जायचं होतं मला कॉलेजला. यो भाऊ तर मस्तपैकी मला आता आपण गेमच खेळणार आहेत. ए यार अभ्यास गेला खड्ड्यात. आणि यो भाऊ इकडे अभ्यास करतो. ते म्हणताय का अभ्यास करा रे, गेमनी आपलं करिअर होत नाही, अभ्यासाने आपलं करिअर होतं. त्याला म्हणलं तू गप बस ली. मी आपलं मस्तपैकी त्याला काय म्हणलं, तू जा म्हणलं. बरं बाबा आपलं दुपारी आलो घरी मस्तपैकी. मम्मीने काय केलं, तो वडा सांबर बाई नवीन काय तरी डिश. आपला 9 वाजेपर्यंत दिवस मस्त गेला. 9 नंतर बी आपला दिवस एकदम खतरनाकच जाणार. आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. ब्लॉग कसा वाटला ती नक्की कमेंट तुम्ही सांगा. टाटा बाय.